आपल्याला माहित आहे का गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख नद्या व त्यांच्या उपनद्या? चला तर जाणून घेऊया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जितेश कोकडकर स्वप्नझेप करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. आज आपण बघूया गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख नद्या भाग 1. तर विद्यार्थी मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे वैनगंगा नदी. वैनगंगा नदी ही मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतातील उपरांग असलेल्या मैकल पर्वतामध्ये शिवनी जिल्ह्यातील गोपालगंज येथे उगम पावते. समोर ती महाराष्ट्रात भंडारा व गडचिरोली जिल्ह्यात वडसा तालुक्यातील आमगाव या ठिकाणावरून वाहत जाऊन सुमारे 225 किलोमीटर लांबीचा प्रवास निश्चित करते. वैनगंगा नदी ही प्रामुख्याने दक्षिण वाहिनी नदी असून ती जिल्ह्याची पश्चिमी सीमा निश्चित करते व याच नदीमुळे गडचिरोली जिल्हा हा चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा झाला आहे. या नदीबद्दल एक इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे ही नदी चामोर्शी तालुक्यातील पिंपळघाट ते देवटोक या ठिकाणापर्यंत स्वतःचा प्रवाह बदलून ती उत्तर वाहिनी होते, म्हणून या नदीस उलटगंगा असे सुद्धा म्हणतात. या नदीच्या ठिकाणी जिल्ह्यातील एक सुप्रसिद्ध मंदिर आहे. जर आपल्याला त्याचे नाव माहीत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये कळवावे. आता आपण जाणून घेऊया वैनगंगा नदीच्या उपनद्या. तर मित्रांनो, वैनगंगा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे वर्धा नदी. वर्धा नदी जी मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वताच्या उपरांग असलेल्या महादेव पर्वतामध्ये बैतूल या जिल्ह्यामध्ये उगम पावते व ती समोर गडचिरोली जिल्ह्यातील चपराडा येथे वैनगंगा नदीसून मिळते. समोर वर्धा व वैनगंगा या दोन्ही नद्यांच्या संगमास प्राणिता असे म्हणतात. प्राणिता नदी ही जिल्ह्याच्या दक्षिण पश्चिम भागामध्ये तेलंगणा राज्याला सीमा निश्चित करते व ती नदी जिल्ह्याच्या उत्तर भागातून वाहत येणारी प्राणिता आणि जिल्ह्याबाहेरून वाहत येणारी गोदावरी या दोन्ही नद्यांचा संगम आमच्या तालुक्यातील नगरम येथे होतो. समोर हाच संगम गोदावरी म्हणून जिल्ह्याच्या दक्षिण भागात वाहत जाऊन गडचिरोली जिल्ह्यातील दुसरी प्रमुख नदी म्हणजे इंद्रावती नदी. इंद्रावती नदी ही ओडिसा राज्यातील थुआमूल येथे उगम पावते. इंद्रावती नदी ही गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड या तालुक्यातील कोवंडे गावाजवळ जिल्ह्यात प्रवेश करते आणि समोर जिल्ह्याच्या पूर्व पश्चिम सीमेला वाहत जाऊन सिरोंचा तालुक्यातील सोमनूर या ठिकाणी गोदावरी नदी जाऊन मिळते. तर ह्या होत्या गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख नद्या. तसेच आपण पुढील भागात बघूया गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख नद्या व त्यांच्या उपनद्या.